आता आपण पुढच्या मुद्द्यांकडे जाणार आहोत. आणि मित्रांनो, पुढचा जो काही मुद्दा आहे त्याचं नाव आहे टाइप्स ऑफ एम्प्लॉयमेंट. आतापर्यंत आपण काय बघितलं? टाइप्स ऑफ अनएम्प्लॉयमेंट, म्हणजे भारतामध्ये बेरोजगारीचे कोणकोणते प्रकार आहेत ते आपण आतापर्यंत समजून घेतले. आता इथून पुढे आपल्याला रोजगाराचे प्रकार समजून घ्यायचे आहे. रेडी आहात? चला, एक एक पॉइंट आपण इथे आपल्याला समजून घ्यायचं आहे. रोजगाराचे कोणकोणते प्रकार आहेत. चला, रोजगाराचे आपण इथे प्रकार समजून घेऊयात. भारतामध्ये रोजगार कोणकोणते रोजगार आहे सांगू शकाल? सरकारी जॉब आहेत प्लस प्रायव्हेट जॉब आहेत, आपल्याला माहितच आहे. परंतु जेव्हा आपण हे रोजगाराचे प्रकार बघतो, याच्यामध्ये प्रामुख्याने 3 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे स्वयंरोजगार. स्वयंरोजगार. दुसरा प्रकार आहे मजुरी. आणि तिसरा आहे या ठिकाणी इथे पगारदार. चला, हे 3 प्रकार आहेत का सांगा रोजगाराचे? तर आहेत. मग आता माझा प्रश्न हा आहे की भारतामध्ये सर्वात जास्त रोजगार हा कोणता असेल? चला विचार करा आणि सांगा. यस, मजुरी. ओके, मजुरी. आणखी? म्हणजे तुम्हाला काय वाटतं की भारतामध्ये सर्वात जास्त लोक कुठे काम करतात? पगारावरती काम करतात, मजुरीवरती काम करतात, की स्वयंरोजगारावरती काम करतात? सगळ्यांना स्वयंरोजगार हा शब्द माहित आहे. एखाद्या व्यक्तीने स्वतःची दुकान टाकली आणि स्वतः तो तिथे काम करतो, त्याला म्हणतो स्वयंरोजगार. भाजीपाला विक्रेता स्वतःहून त्याचा गाडा आहे, स्वतः तो विकतो आणि स्वतः पैसे कमवतो, तो आहे स्वयंरोजगार. मग आता मला सांगा की यापैकी सर्वात जास्त प्रमाण हे कोणाचं असेल? स्वयंरोजगार. नक्की? यस. तर तुमचा अंदाज अतिशय बरोबर आहे की संपूर्ण भारतामध्ये आपण जर हे ऍव्हरेज जर काढलं तर सर्वात जास्त स्वयंरोजगार हा नंबर 1 वरती येतो. पण मला सांगा की हे स्वयंरोजगार नंबर 1 वरतीच का आहे? रिझन काय आहे? कारण की आपल्या देशामध्ये बहुतांश लोकसंख्या कोणती आहे? जेव्हा मित्रांनो आपण जेव्हा उदाहरण घेतो, तर भारतामध्ये मला सांगा ग्रामीण भारतामध्ये कोणत्या प्रकारची लोकसंख्या आहे? तर ग्रामीण भारतामध्ये जी लोकसंख्या आहे त्याचं प्रमाण किती % आहे? जे ग्रामीण भारतामध्ये राहते त्याचं प्रमाण आहे 68%. आणि आपण जर शहरी भारतामध्ये आपण जर हे प्रमाण जर बघितलं तर शहरामध्ये राहणारी लोकसंख्या ही जवळपास 32% आहे. येस ऑर नो? मग आता मला सांगा ग्रामीण भारतामध्ये सर्वाधिक लोक काम कुठे करतात? शेतात काम करतात. आणि जेव्हा एखादा शेतकरी स्वतःच्या शेतात काम करतो, ते काम कोणत्या प्रकारचं असेल? मजुरी असेल, स्वयंरोजगार असेल, की पगारदार असेल? व्हेरी गुड, स्वयंरोजगार. म्हणजे आपल्या देशामध्ये बहुतांश लोक हे शेतीमध्ये काम करत आहेत. याचा अर्थ हा होतो की आपल्या देशामध्ये सर्वाधिक लोक हे कोणते असतील? नेहमी स्वयंरोजगार. यानुसार हे उत्तर आपलं बरोबर आहे. पण लक्षात घ्या, आता हे झालं तुमचं संपूर्ण भारताबद्दल. पण जर समजा मी तुम्हाला म्हटलं की आता हे भारताबद्दल नाहीये, तर हे मला सांगा आता ग्रामीण भारताबद्दल काय आहे? ग्रामीण भारतामध्ये सर्वात जास्त प्रमाण हे कशाचं असेल यापैकी? येस, नक्की ग्रामीण भारतामध्ये मजुरी असेल. मला सांगा जर शेतकरी जर जास्त असतील तर एक्झॅक्टली स्वयंरोजगार सुद्धा जास्तच असेल ना. म्हणजे भारताचं जे चित्र आहे ते ग्रामीण भागाचं चित्र आहे. म्हणजे इथे सुद्धा हा सिक्वेन्स मित्रांनो असाच असेल. ग्रामीण भारतामध्ये सुद्धा स्वयंरोजगार हा नंबर 1 वरती आहे. नंबर 2 वरती आपल्या इथे मजुरी आहे. आणि नंबर 3 वरती आपला काय आहे? ते पगारदार आहे. सारखंच असेल. आता इथे आपल्या लक्षात घ्यायचंय की मग शहरी भारतामध्ये काय आहे? शहरी भारतामध्ये जर बघितलं तर सर्वात जास्त रोजगार हा कोणत्या प्रकारचा असेल? येस, नक्की? चला सर, कोणता रोजगार जास्त असेल शहरी भारतामध्ये? पगारदार. येस. आता लक्षात घ्या, आपल्या देशामध्ये शेतकरी आणि मजूरचा जर आपण विचार केला तर तुम्हाला मी बेसिकली हे सांगू शकतो
की भारतामध्ये जवळपास 85% जे काही शेती आहे तर ती सीमांत शेतकरी यांची आहे. सीमांत शेतकरी म्हणजे माहित आहे काय अर्थ आहे? याला इंग्लिशमध्ये आपण मार्जिनल फार्मर असं म्हणतो. सीमांत शेतकरी म्हणजे असे फार्मर की ज्यांच्याकडे 2 हेक्टर पेक्षा जमीन कमी आहे. 2 हेक्टर या शब्दाचा अर्थ काय होतो? 5 एकर पेक्षा कमी. 1 हेक्टर कधी 2 हेक्टर. मग आता लक्षात घ्या, आपल्या देशामध्ये जे काही जमीन आहे त्याचं तुकडीकरण खूप जास्त झालेलं आहे. मोठे शेतकरी खूपच क्वचित आहेत, 10 ते 5%च आहे. आणि ज्या ज्या लोकांची शेती कमी आहे ते लोक त्यांच्या शेतामध्ये स्वतः काम करतात. मजूर आहे, पण लक्षात घ्या ते लोक आणखी दुसऱ्या शेतात कामाला जातात. यानुसार आपण जर स्टॅटिस्टिक्स बघितलं तर स्वयंरोजगार जास्त आहे. समजलं? कारण की आपल्या देशामध्ये कमी शेतकरी नाहीये, जास्त शेतकरी असून ते दुसऱ्याच्या शेतात कामाला जातात. म्हणजे जे मजूर आहे ते शेतकरी बी नाहीत, जे शेतकरी आहे ते मजूर सुद्धा आहे. हे लक्षात ठेव. आता याच्यानंतर मला सांगा, शहरामध्ये सर्वात जास्त रोजगार हा कुठे असेल? तुम्हाला मे बी असं वाटत असेल की पगारदार, पण तुमचं उत्तर इथे चुकलेलं आहे. तर याचं सर्वात जास्त उत्तर आहे स्वयंरोजगार. या सांगा बरं, स्वयंरोजगार शहरामध्ये का जास्त असेल? कारण की धंदा उद्योग जास्त आहेत ना. आता बघा, तुम्ही जर खाली गेलात तर 150-200 लोक तुम्हाला या गल्लीत दिसतील. काही लोकांचं टेलरिंग आहे, काही लोकांचं चहाचं दुकान आहे, काही लोकांचं किराणा दुकान आहे. क्लास सुद्धा हे स्वयंरोजगार मध्येच येते. म्हणजे शहरी भारतामध्ये स्वयंरोजगार जास्त आहे आणि जे लोक कंपनीत काम करतात ते लोक कमी आहेत, म्हणजे कम्पेअर केलं तर. तर लक्षात घ्या, स्वयंरोजगार हा नंबर 1 वरती येतो शहरी भारतामध्ये. आणि नंबर 2 प्रकार कोणता असेल? पगारदार. आणि नंबर लास्टला आहे आपल्या इथे मजुरी. तर लक्षात घ्या, ग्रामीण आणि इकडे भारत सारखंच आहे, फक्त शहरी भारतामध्ये हा थोडासा बदल आपल्याला जाणवतो. तर मित्रांनो, हा झालं की रोजगार एकदा कसा आहे, याच्यानुसार आपण हे रोजगाराचे प्रकार बघितले. आता आपल्याला पुढे लक्षात घ्यायचंय की एक्झॅक्टली रोजगार कुठे आहे. तर यानुसार याचे प्रामुख्याने 2 प्रकार पडतात. एक आहे संघटित रोजगार आणि दुसरा जो काही प्रकार आहे याचं नाव आहे असंघटित रोजगार. संघटित आणि असंघटित रोजगार म्हणजे काय? इंग्लिशमध्ये आपण याला इथे ऑर्गनाइज सेक्टर आणि दुसरा शब्द आहे इथे अनऑर्गनाइज सेक्टर. आता लक्षात घ्या, या सगळ्यांचा अर्थ काय होतो हे तुम्हाला मी इथे सांगतो. ऑर्गनाइज आणि अनऑर्गनाइज सेक्टर म्हणजे काय. त्याच्या आधी मित्रांनो, तुम्हाला यामध्ये तुम्हाला एक शब्द आधी समजून घ्यावा लागेल. या शब्दाचं नाव आहे सोशल सिक्युरिटी. सोशल सिक्युरिटी यालाच आपण इथे सामाजिक सुरक्षा असं म्हणतो. सामाजिक सुरक्षा म्हणजे काय हा अर्थ आधी समजून घ्या. सामाजिक सुरक्षा या शब्दाचा अर्थ हा होतो की असे काही लोक आहेत, असा काही रोजगार आहे की ज्यांना प्रॉपर नियमित पगार मिळतो. नियमित पगार मिळतो, भविष्यामध्ये त्यांना इथे पेन्शन मिळणार आहे. जे काही रोजगार आहे त्याची शाश्वतता आहे, तो रोजगार त्यांचा शाश्वत आहे. त्यांना विमा सुद्धा लागू आहे. एवढंच नाही तर त्यांचा भविष्यात पीएफ सुद्धा कटतो किंवा त्यांना पीएफ सुद्धा मिळणार आहे. लक्षात घ्या, सोशल सिक्युरिटीचा अर्थ लक्षात आला इथे. ह्या 5 गोष्टी, नियमित पगार आहे, पेन्शन आहे, रोजगार शाश्वत आहे, विमा आहे, पीएफ सुद्धा करतो. मग आता मला सांगा, हे जे काही लोक आहेत अशा प्रकारचे, हे कोणते लोक असतील? खाजगी क्षेत्र की प्रायव्हेट सेक्टर? आय मीन सरकारी क्षेत्र की खाजगी क्षेत्र? येस. म्हणजे हे लोक जे आहेत ना, ज्यांना जॉबची सिक्युरिटी आहे, बरोबर एका विशिष्ट तारखेला त्यांना पगार मिळतो, भविष्यात त्यांना पेन्शन मिळणार आहे, काही टेन्शन नाही आहे लाईफचं. तर अशा प्रकारचे काही लोक आहेत ते सगळे कोण आहेत? सरकारी क्षेत्रामधले आहेत. म्हणजे थोडक्यात अर्थ मित्रांनो लक्षात घ्या, जे लोक ज्या लोकांना सामाजिक सुरक्षा प्राप्त असते,
ज्या लोकांना इथे सामाजिक सुरक्षा मिळते या लोकांना म्हणायचं आपण इथे संघटित क्षेत्र. पण ज्या लोकांना कोणत्याही प्रकारची सामाजिक सुरक्षा मिळत नाही, सामाजिक सुरक्षा मिळत नाही म्हणजे त्यांचा पगार हा फिक्स नसतो, त्यांना पगार कधी मिळतो कधी मिळत नाही, भविष्यामध्ये त्यांची कोणत्याही प्रकारची सिक्युरिटी नाही, तर याला आपण इथे असंघटित क्षेत्र असं म्हणतो.